आता काय ना कवाच तिला फोन केला का तिचं कुठं लपडं झालं का काय तिच्या आईला मला तेच काय कळत नाही बायच्या माणूस बाय काही बरसं ठेवू नाही एकाला हात येते ती एकाला लात येते एवढं मागं फोन केला लगेच मला तिथे 17 फोन येते आता आपण फोन करून उचलत नाही काय टायमाला मग काय टेन्शनमध्ये राहत एवढी माणूस आता जीव काढला त्यांच्या करता का गाव टाइम केला फुल आणायला गेलते तुम्हाला. आता मला काय आता एवढं मोठं फुल दिसलंय ना आता काय हे घ्या, प्रेमाने आणलंय. बस त्याच्यात भुंगे ते पण नाकात जातील. काय तुम्ही पण हा काय बरं, किती वेळ माझी वाट बघत होते? 1 तास. काय पण 1 तास? काय काही पण बोलताय. 1 अगं तास तुला माहिती आहे का मला एक क्षण तुझ्याशिवाय करमत नाही तेव्हा 1 तास म्हणजे मला 1 वर्ष एवढा झाला माहिती का एक क्षण. एक क्षण. मग जेवले नसेल तुम्ही आता बिलकुल माझ्या आठवणीमध्ये. कसं काय जेवण बरं मी काय म्हणतो आता झालं ते झालं आता इथून मागं आपण सगळं चोऱ्या वामठ्यानीच केलं आजपर्यंत आपण जवळजवळ 5-50 हजार लॉजिंगला घातली हो रूम घेतली नाना तयार केली आता एक काम करणार तुला नावर नाहीच आहे ना नाही ये ना राहिलं इथंच कायमची कायमचीच खरंच. मला जी काळजी होती ना मला पुरीच्या लग्नाची आता पुरीचं लग्न होऊन गेले आता काय मला विचारतं कोणी नाही आणि ये आहे पिऊ बेवडं त्याचं काही नाही जावं आहे ना जावायला मी काय 2 गोष्टी समजून सांगा म्हणजे विषय मिटला. अहो पण आजूबाजूचे शेजार पाजारचे लोक काय बोलतील? धनी तर जुने नाही तर 4 वाटा सुने मी काय म्हणतो आजपासच्या लोकांनी मला विचार केला का आतापर्यंत अरे जवळ मी 5-6 वर्ष हाताने केला हाताना काय जेवण खावं सगळं काय मला गटात वगैरे सुटले हाताना करून करून सवय का मला करायची नाही, जशी बायको मिळली ना हातानाच करायला लागलो काय करणार विलाच नाही. मग एक बाई ठेवायची ना जेवणाला. जेवणाला बाई ठेवायची होती. आणि बाई जर तुला यायची तर तुझ्या पोटात किती मोठा डबा उठला असता. अहो जेवणापुरती सांगते मी फक्त. अगं हा पण बाई जर तुला यायची तर तू मावाला डोक्याला केस ठेवला असता का? हा ते पण अरे कोणत्या बाई संग बोललो तरी तू माशी बांधत तेव्हा घरात बाई ठेवायची म्हणलो कसं काय होईल कसं काय होईल तेवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. असं काय करताय? माझं नाही काय आहे ना माझं किती तो एवढं ते मला मोठं काय प्रेम जसं काही तुम्ही मेजरमेंट घेऊन आलात नाही का? पाहिलं नाही का मला किती मोठं हा एकदम असं खूप मोठं प्रेम आहे तुमचं. आभाळ एवढं. तेव्हा बारीकच आहे. हा, माझ्यावर बारीकच आहे. असू दे असू दे. प्रत्येकाला स्वतःच तुमचं खरं करता नाही का? काय तुम्ही जाऊ दे मला बोलायचं नाही तुमच्याशी. जाऊ दे. आता ना डायरेक्ट आलं येऊन जाते. तुम्ही खरं बोलताय का? काय रे पडते बोल मी तुला विचारत नाही तू आपण केली का नाही? ऑपरेशन तर नाही केलं मी. नाही का? नाही म्हणजे लग्न झालं तर तो नवऱ्याचं कुठे बाहेर प्रकरण होतं त्यामुळं मी त्याला सोडून दिलं. मग मी तेव्हापासून अशीच आहे. मग नंतर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात मग मला परत प्रेम झालं. मग आपण आता दोघं एकत्र राहू 2-1 पोरं काढू. 2 पोरं मग आपलं नाव घ्या हा आपण मेलं तर उचला पाहता नको का आपल्याला लोक कोण उचलतील मग ते अशीच होते. हा बाय आता रागरोस राहायचं आता काय मागं पुढं विचार करायचा नाही. आता तू या घराची मालकीन. पण 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 ऐक ना मी काय बोलते. पोरं बिरं झाली तर तुमची मुलगी काय बोलणार ना? तिचे सासरची लोक काय नावं नाही ठेवणार का? काय टप्पर रे बोलायची पुरीचं हाजीगाजी लग्न करून दिले. हा आणि बाय तुला सांगतो आता इडून पुढं सगळा परपंच तुझ्या ताब्यात. हा मी 1 रुपयाचा व्यवहार पाहणार नाही. आणि तिजोरीची चावी सगळं त्या हातात. एवढे पैसे बँकाला का ना द्या अजून शिरप्या. लग्न करून बँकाला का ना द्या अजून शिरप्या तू खरंच मला एवढे पैसे दिलेस? अरे किरकोळ आहे आता फक्त 1% आहे अजून तुला 100% पाहिजे 100%. बापरे तू खरंच किती चांगला आहेस रे. अगं तुला वाजणं एवढे तुला जेवढं वाजणार काट्याचं राहिलं तेवढं पैसे मोजणार माणूस आहे शिरपत्र. अरे हळू बोल ना, कोणी ऐकलं तर बोलते की याच्याकडे खूप कोणत्या बापाचे का कष्टाचे मावल्या कष्टाची कांदे उपले ना पेमेंट आले मला ना खूप आनंद झाला आज. एवढे पैसे किती बरं हे मला मोजता पण येत नाही. 50,000 आहेत. त्याची पट्टी आली त्याची तुला ताब्यात एवढं टाकली. बरं ठीक आहे मग मी कधी राहायला मला सांग बघू. आज आली तरी त्याला बरं ती एफडी ना एफडी तुझ्या नावावर कोण टाकू दे 5 लाखाची म्हणजे मग. हो बापरे मी कधी स्वप्नात पण नव्हता विचार केला की पहिलं माझं लग्न असं झालं तर दुसरं माझं एवढं चांगलं होईल ते. अगं तो नवरा आहे ना ऑफिसवर तुला ऑफिस
अपेक्षित म्हणजे चांगला नव्हता, धारजी हां 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 लवकरच गेला तो. ठीक आहे. बरं तुझी हाऊस माऊस नाही केली काय? मी काय म्हणते, आपण ना या सगळ्या पैशाची की नाही शॉपिंग वगैरे करूया. हां कर तुला एन्जॉय कर, काही कर. हां पण बाय हां आता आहे ना, तू आता आली ना, आता परत जायचं नाही. नाही. तसं माझ्या जावाला त्याला उडत ऐकू आलंय, हम्म. मामाचं कुठं तरी लपड हाय. अरे इकडं भाई नाराज इकडं भाई ना, तुला सांगितलं इकडं भाई इकडं कुठं चालली ढेकळामध्ये? मोबाईलच्या नादात मला काहीच नाही होऊन जात. यायला माझाच मोबाईल घेतीन, त्याच्यात बोट घालली बसती. तुला एक सेपरेट मोबाईल घेऊन देतो मी. आयफोन घेऊन द्या. आयफोन. हा आईचा फोन घेऊन येतो. आईचा फोन नाही, मग? आयफोन. अरे काय चाललंय? ये पानं पडले होते, हिला पानच उचलते तिने, घाबरते त्या पाण्याला, म्हणे मुंग्या राहत्या. हे पाना मुंग्या पाना. तुम्हाला पण नाही दिसत आहे का त्या मुंग्या? चढले काय? बरं का सांग. चढायलाच पाहिजे होत्या. मला बोलतात. कुठं जायचं? जायचंय मी सांगतो तिकडे. आपण मग सांगायचंय कुठं जायचंय? चला, आपल्याला आहे ना काही गोष्टी नाकारायच्या आहेत. हा पण झालं काय? झालंय ते मला सगळं माहित झालं. खूप तापलेले दिसत होते. काय? टाकलेलं म्हणजे आपल्याला हे पूर्ण कोई. काय केलं तू दादाला? मी काहीच नाही केलं. मुसाडच पडेल तुझं आलं. मी काही नाही केलं दादाला. हिला तिच्या आई बापाच्या घरी नेऊन घालायचं. नाही नेऊन घालूच ना, फक्त तुम्ही सांगा फक्त काय बोलली. अहो पण मी काय बोलले पहिले बारीक त्यांना? करतो हिला मी, बर का? आता नको काय करू. हिला पहिले ना बारीक इकडे बाय. पण मी काय बोलले तुम्ही बोला ना त्यांना. तू काय केलं दादाला? दादाला मी काहीच नाही बोललेली. सांगा दादा. आपल्याला लागत नाही. आपण तुम्ही सांगा तसे मालाची चूक सांगा फक्त. मी आहे ना हिला दादा हिला पहिले बारीक करतो. पहिलं चूक बी तिथं गेल्यावर सांगेल तिच्या सांग बापाच्या पटकन. घरी. मी काहीच नाही केले. हा तिच्या बापाच्या घरी गेल्यावर सांगतो. तिकडे गेलं सांगायचं का? हा म्हणजे एवढी मोठी चूक नाही का? नाही. तू काय केलं तू सांग बरं. तू जर सांगितलं ना मला. अहो तुमची शपथ मी ए, काहीच नाही माझी शपथ केलं. नको घेऊ. मग मी काहीच केलं नाहीये. नवऱ्याला मारते का तू? शपथ घेऊन हा मारायचंय. हा माझी शपथ मी काहीच केलं नाही. काय केलं नाही म्हणते दादा म्हणते ठेवायची मी नाही. 24 तास तुमची संगच होती घरामध्ये. चालायचं की घेऊन चालायचं डायरेक्ट? चला डायरेक्ट सासरवाडीला चला. मला तिथे गेलो सांगा. तू चाला आता पाहतो तुझा बी आता. काही नाही माझ्याशी डोकं लावतात ना दादा बी. आपला जीव म्हणजे धन्य झालं, धन्य मी. खरंच माझे स्वप्न पुरे झाले. त्या मामा हे कोण बाई आहे? अच्छा म्हणजे दादा तुम्ही हिच्यामुळे बोलतोय ते का? मग प्रश्नच नाही. हा? हे काय पाय तो बापाने काय केलं? पाय मी तुमच्याकडं बापा काय गुल खुलते मला काय माहिती. तुम्ही विचार तिला कोण आहे ही? कोण आहे विचार. कोण आहे? ती भाड्यानं आणली का? बोला. नीट मंदिरात बोल राहिलो. बोलून राहिलो का? वाकडं आणि नीट समजत आहे ना. एवढा काय मोठा विषय नाही. काय एवढं मोठं? अरे तुमच्या बायको मला घरात किती संसार आहे. ती कशी करू राहिली? पाहिजे हात सोड. काय सर? अहो कोण आहे तुम्ही? माझ्या नवऱ्याला हात लावताय. सोडा ना. तू इकडं वळ इकडं. मी त्याची लेक आहे लेक. हा? बरं मी हा काय तेरे चुप आणि मेरे चुप. काय हे काय हे काय पैसे पैसे कशाला पैसे? आम्हाला खायला पैसे. नाही म्हणजे कुठं चावला ना करू म्हणून असं. चाळा करू. अरे भाऊ पण तुमच्या पायरी मला सासरवास किती देताय ते? का किती बरं? बोलताय? का दादा ही दादा पोरगी घरात नाही पाहिजे. ही पोरगी काढून द्या तुमच्या पायरी. का बरोबर बरं? आहे. का नाही, बरं? निर्णय दादाचा बरोबर आहे. का काय बरोबर आहे? हा? मला काय माहिती त्यांनी काय केलं इथं. अरे पण ते खानदानी बाप तर तुझाच आहे ना. खानदानी पण मी तुमच्या संग संसार करते ना तुमच्या लेका बरोबर. ना जाणं पुढं काय हो होईल, काय पाहुणे माय काय चुकलं सांगा. काय चुकलं म्हणजे. अहो तुम्ही रोज बाई ठेवली म्हणे वरून सांगता काय चुकलं बाय म्हणजे. नाही ठेवली, मग बायको केली. कधी? बायको केली. मला मला कार कोणी नाही बोलवलं. सांगितलं? आता काय पाहुण्याला सांगत बसायचं त्या गोष्टी. बरं जावं ऐकायचं. हा. आता तुमची मामी मरून किती वर्ष झाली? लय दिवस झाली लहान होतं जायले. हा. बरं मग आता जिजावर होती मला बाका तुकडा करून घाली. हा. बरं ती गेलो नाही ना, मी 4-1 महिने हाताने केलं पण मला काही ते जमाना. हात दुखत सुटला मग आहे ना. मग तुम्ही लयच लफडं केलं. तिला पण नाही बायको तिला नवरा नव्हता आपण विचार. तुम्ही राजरोज करायचे ना आम्हाला बोलायचं ना मग. आम्ही कोर्टात केलं कोर्टात. असं चोरा बामटे सर काय नाही ना करायचं? चोर आमच्या सर काल एवढा तमाशा. हो बाई असं तुम्ही पहा बरं का हे काय? हे काय चालणार आहे असं? हात हात मोडतो. हात नाही. आवडू नका ना मामा. तुम्ही मला मारा तुम्हाला मारा काय? मी हिला मारील हिला. नाही तू तुझ्या इथे तुझ्या अन्याय होतो अन्याय. अन्याय काय अन्याय? ही ओरडते किती. अगं ती आपली पोर आहे
हा काय आपली पोरी म्हणजे मी जावई यांचा आला. हा बाय कशी आहेस बाळा मी आई कशी आहे बाळा बाळा तुमच्यासाठी हा बाळा हा बाय ही आपली राणी ये जावं ये आता आहे ना बाळाला बाळ व्हायची वेळ आली वाहू द्या, वाहू बाळा द्या. म्हणून राहिले तिला बाळ झालं ना आम्ही पेढे वाटू पेढे दोघं पेढे आज नाती हो आज नाती पेढे वाटू हो पण मग हे आजी तरी सामाजिक काम मॉडेल झालं दिसतीये हा आजी तरी मॉडेल आहे जाऊ दे जावई बाबा तर मस्तच गेला जाऊ दे स्वयंपाकाची हातात चव हा? चव तुम्ही ना दर तुझ्या हाती जर पाहिजे खाली तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला एकच नंबर स्वयंपाकाला आता जवळ आहे ना स्वयंपाक दादा भाजी खायची का नको बरं नाही ना तुम्हाला बरं ऐका ना दादा माझी सोय होईल ना आले हो काय कधी काय काय खाय पियची तुम्ही बाकी आहे का तुम्ही बाकी खाय आहे पियची सोय सासरवाडीला आले खाय पियची तुम्हाला सोय घरी जेवायला देत ते का तर मी? नाही जावाई आता तिथं बाकी सोडा हा. जर तुमच्या मामीच्या तुम्ही बजे पाहिले रे पाहिले अरे 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 अरे, तुमच्या तोंडालाच पाणी अहो, हिला भाजीच येत नाही हा. म्हणजे शिकवलं ते कोणी मला एक समजत नाही तुम्हाला कळायलाच होतं आमचं लग्न झालंय मी एखादं गिफ्ट वगैरे काहीतरी आणायचं लग्न ना झालं हे नाही कळालं ना मामी हा, नाही, नाही. ठेवेले हे कळालं नाही, नाही, ते आम्हाला दादाने सांगितले मला मामी बोलले गिफ्ट पण फुकट आणायचं गिफ्ट पण फुकट आणायचं लपड दिसतंय दादा मला बर का राणी हे ना, बर का राणी दिसतंय. अय राणी तुझ्या आईला जर मला माहित पडलं असतं ना तुला लय मोठं गिफ्ट आणलं असतं बाय 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 मला तर ना एक साडी चालले गिफ्ट आणायला आता एक काम करा जावाई आता जेवण खाऊ करा परत आले ना नाही मी या बाईच्या हातचं लागलं पाणी तर पिणे पिणार तुमच्या मामीला साडी घ्या मला टोपी टायला आणा एखादी अंगठी करू शकता मला काय ना रे लालची दिसते ना काय अंगठी तुम्ही करा नवीन नवरा नवरी तुम्हाला साड्या एक टाळी एक आणायला. केलं ना केलं दोन अंगठे दोन अंगठे केलत ना तुमच्या लग्न जेवढे पैसे उरले ना काय तिला देऊन टाकले काय करायचं आबा याची सोय व्हायला पाहिजे याची सोय हा झाली हा ना वा जा भारी सोय याची त्याची सोय झाली ना सोय भारी तर होईल. सगळं खुश हा तिची सोय होऊन जाईल तर मग काय म्हणतोय हा? काय म्हणतोय याची सोय झाली पाहिजे पोटाची 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 का कंच्या पोटाची पोटाची या पोटाची हो तुमची मामी करे पण डिरच फुगली पोटाची बोटाची मी जेवण खाऊन चांगलं देते हा तुझ्या बापाला खूप व्यवस्थित म्हणून तर तब्येत त्यांची लय चांगली शावक झाली. लय शावक आबा सकाळी आंघोळ घालती लाता कपडा धुती पण का मामा मामीला हसमुखे हा हा वा 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 कोणालाच नाही म्हणत नसेल ना ना? कोणालाच नाही म्हणत नसेल चहा पाळला हा. ना किती या हा किती या किती या म्हणजे दिवसातून कोणी आलं ना हा. रिकामा जा ना तुम्ही जा ना चहा प्यायला. रिकामा जाणारच नाही हा. अहो मी काय बोलते आपण सगळ्यांनी जेवण खाऊन करू चला मी पटकन बनवते तुम्ही जेवणार आहे का मग तुम्हाला घरी नाही जाऊन तुमचा बेत पाहिजे ही मा बायको नाराज आहे आता हा. आता नाही येणार मी एकटा येईल एकटा एकटा काय तांगडे तोडून टाकील मी कशाला ऍक्टर असेल तू म्हणते नाही म्हणते ना आता हो मी काय म्हणतो तुमच्या चालतं का ये ना आम्ही जातो ए तोवर आम्हाला दोन बोंबील बुजून ठेवू नाही 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 ठीक आहे चला मला घरी का? हा घरी चालायचं का मग हा मग तुम्हाला बोंबला खायची तिच्या या बा. आजी? येई म्हणत होतो यायचं काहीच अरे नाही पुरी यायचं. अर्ध्या रात्री जायचं घर तुझ्या बापाचं तुझ्या इथं काय काळजी करायची काय काळजी ऐक, नाही ऐक, ऐक. आम्हाला विचारून केलं का लग्न अरे आता झालं गेलं विसरून द्या जे राग आलं ते थुंकून द्या आता तुम्ही लोक जेवण आणि मस्त पैकी. अगं बाई माझी फारकतीवर आलं होतं आणि मी तर काय पाणी आम्ही जर पिऊ? कधी नातो पाहिला ना तर जवळजवळ लाख रुपये मी ना त्याच्या बारशाला खर्च करणार दोघं जण मग चाल ना तुझ्या हा आता द्या ना सोडून राणी चांदीचाच पाळणा करू चांदीचा पाळणा नाताला बर का दादा ऐका काय वाईट नाही माझ्या मामाची सोय झाली ना मला काही टेन्शन नाही हा, तुमची बी झाली ना जेवणाची हा माझी बी सोय झाली मामाची सुद्धा सोय झाली जावई बापूले चांगले हा, हा. नाही नाही भारी भारी तू आता राग टाक माझे बघा माझा मामा होता ना हा त्याला भाकर घाला कोण होतं हा. मग तोय आणलाय मापाशी माझा मामा आणि मामाच्या मामाची सोय झाली बाबो, सगळी म्हणजे तुम्ही कल्याण जनकल्याण हा. झालं पण जाऊ दे मामी बरं का, जाऊ तुम्हाला पहिल्यांदा मला रागच आठून गेला बरं का हो, एवढं आवडले तुम्हाला जावाई चांगली स्वभाव. जावाई कधी या जा कधी अर्धा रात्री जा हा कडी तिला वाजवा नाही आणणार मी कडी वाजवा काय का नाही आणणार तिला हिला कशाला आणायचं हा. तिचं तुझं जमत मामी जमत नाही जमून घे. थोडा वेळ तिचा तुम्ही राशाला ना तेव्हाच कडी लावून गेली मी पाहते ना कशी जाते नाही नाही ए बाई आणि तू एकटा कशाला येशील हा? एकट्याचं काय पाहुणचार करतील ना माझं. हा, दादा तुम्ही सोबत पोरीला चालत नाही का मी या मामी बाई, आहे, जोड्याने येताना यायचं. ना येताना तुम्ही तिघ ये जा हा का बरं चला आम्ही तिघे येत जाऊ काय हरकत नाही हा ठीक आहे चला मग ये बा जेवूया. तुम्ही सुद्धा कसर नका करू इकडे आलो हा तुमची सगळी सोय होईल सगळी सगळे म्हणजे खाण्याची फक्त दादा तुमचा एवढा आवाज कसर म्हटलं तर काय आवाज मोठ्याने का होतं होतो आलं? कसर तुम्ही तिकडे लय टाईट होत होते इकडे येऊन ना एकदम नरम पडून गेले तिने येईन पाहिली येईन दिसतंय तसं नसतं समान हा
नाही, मी तेच म्हणलं बा दादा एवढे डायरेक्ट नरम कश काय बरं होणार? आम्ही बघितलं ना झलक होती. झलक जावई, बघितली ना तुमची मामी इतकी फ्री वागती माझ सांगा ना का बस 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 आता काढा ना मामा जास्त आम्ही असं ठेवलं चाललं तुमच्या समोर आज तुमच्या पुढे खांद्यावर. ते आमचं आता मग ते आमचं वय आहे ना हो आमचं- तुमच्या लग्नाला जास्त दिवस झाले आमचं नवीन लग्न नवीन झाले हा का दादा तुम्हाला करायचं का लग्न आता नको बाबा नको ना नको मैसून चांगली हा हा, मग मैसून बरं चला ना काही जेवण चला चला काय काय थांबा थांबा तुमच्या मुलीला विचारतो बाई चालायचं का कुठं ती काय म्हणते ते करायला जेवायला ग जेवायला आता जाऊ काय राग जाऊ देत धरती ना. बापाची सोय लागली आता मामाची हा चल 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 ती बी मेली तिसरी बायको करायला टाकल तो कोण? नाही नाही मी का मारायला लागले पण हा, मी तिची- जिवंत आहे ना आता नाही त्याला दार्जिन नाही ना बायकोचं दार्जिन नाहीये कोणला हा नाही नाही नाही, आता नाही त्यांच्या राशीला ना ते बायका खाऊ झाला हा म्हणजे हो. महिन्यात कार्यक्रम होऊन जातो महिन्यामध्ये म्हणजे मी मरणार नाही ग नाही मी खरंच मरणार अगं. मला मरायचं नाही आम्हाला 5 लाख आहे बँकेत 5 लाख मामा तुम्ही एक काम करा ऐका ना बँकेत 5 लाख हो मामा तिला अशीच ठेवा फारकत घेऊन टाका ना अशीच ठेवा म्हणजे ती मरणार नाही हा बरोबर आहे बायको जर असली ती मरून जाते अहो जावाई ना, मी झाल्या आई मरून गेली. ऐकून घ्या आम्ही लग्नच केलेलं नाही हा का हा मग त्याला काहीच म्हणणार नाही मला खरा राग समेत पण आम्ही असंच सांगितलं की लग्न झालंय म्हणून हा का पाहिलं का दादा आता कशी कबूल झाले हो कशी कबूल झाले आता जगाला दाखवायला लग्न म्हणजे हा? सांभाळा आता तुमची पोरगी बाहेर ठेवते तुम्ही हा? ठेवा हिला इथं असं काय करत बरोबर आहे खोटं बोलले लुच्चाळ माणूस आहे, लुच्चाळ आलू चाळे आम्हाला ही पोर नांदवायची हा. हो, त्यांनी केलं आणि मला लावा काय लावा सजा लावा दिवी अजून लावा खानदानी ती. खानदानी नाही खानदानी नाही अहो ते जानजवान पोरगी आहे ते संसार उद्ध्वस्त होईल हो, असं करू नका लग्न करा लग्न करा मेली ती लग्न केलं मेली ती मेली. काय झालं हो? नाही. काय किती नाद पाया पडलाच का बरं नाही पाय नका पडू. बरं बरं मी काय तो आमच्या फुला टाकू नका या हप्त्यात आम्ही लग्न करू हा तुम्ही लग्न करा लग्न असं करा ती राजदूत कधी लग्न करा गचको मला करा हा चल भले ती हा महिना सोडून 15 दिवसात का जाईना हा. 15 दिवस माझ्या घरात लग्न करा पण. अगं मारणार नाही का? ते मरायचं का डरायचं ते अगं जायचं की नाही मटण खाणं हा. आम्हाला काय तो शब्द आहे, मटण खाणं ठीक आहे मग ठीक आहे आता आहे ना तुमची पोरगीले तापेल आम्हाला तुमच्या घरचं पाणी बी नको पाणी सुद्धा नाही चला पाहिजे. आपण जाऊ जेवायला, जा ते नाही ऐकत तर नको ऐकू दे